नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे जे मध्यवर्ती कार्यालय आहे तिथे मी आता उभा आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे, यांचा जो शिवसेना पक्ष आहे त्याच्या युतीची घोषणा जी आहे थोड्याच वेळात होणार आहे। एक पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। बरं, हे दोघं एकत्र येत असताना त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार गट जो आहे आणि काँग्रेस त्यांच्यासोबत असेल की नाही हे अद्याप क्लिअर झालेलं नाहीये, परंतु ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्याच गोष्टीचा जल्लोष करण्यासाठी हे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रात एकच ब्रँड, महाराष्ट्रात एकच ब्रँड, मराठी एकजुटीचा, मराठी एकजुटीचा। माझ्यासोबत मोरे साहेब आहेत। मोरे साहेब, काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर 15, 16, 20 दिवस बाकी आहेत, फरक पडेल आता इथे? फरक नक्की पडेल, कारण का मराठी माणूस आता मराठी माणसाला कळून चुकलंय की हे जे चाललंय सध्याचं जे काय राजकारण, त्या राजकारणाला कंटाळून प्रत्येक महाराष्ट्रातली प्रत्येकाची इच्छा होती मराठी माणसाची की ह्या दोन भावांनी एकत्र यावं। आणि गेली 20 वर्ष आम्ही पूर्वाश्रमीचे पण आम्ही देखील शिवसैनिक आहोत। आमची सगळ्यांची मराठी माणसांची इच्छा होती। आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीचं वातावरण आहे, जल्लोषात सगळे जण आहेत। महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर पूर्ण जगात आज सगळे टीव्हीच्या समोर बसायला सुरुवात होईल। 12 वाजले बसले, लोक वाट बघतात की दोघं भाऊ एकत्र येऊन कधी घोषणा करतात युतीची। आनंद होतोय? 100% आनंद का आनंद कर, हे तुम्ही बघता ना, सगळ्यांचे चेहरे बघा ना, सगळे एकदम खुशीत आहेत। तुम्ही सगळेजण या क्षणाची वाट बघत होता गेल्या अनेक महिन्यांपासून, होईल की नाही की महानगरपालिकेच्या तोंडावर ही मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना ही युती तुटेल अशी देखील चर्चा होती। आता होतंय काय, म्हणजे मुंबई आणि महानगरपालिकेमध्ये काय चित्र दिसेल? आम्हाला विश्वास होता की ही मराठी माणसांची इच्छा होती। मराठी माणूस, तुम्ही रस्त्यावरती तुम्ही सगळे फिरत होता तेव्हा लोक बोलत होते, त्यामुळे आम्हाला माहिती होतं असं काय होणार नाही। नक्कीच हे दोन भाऊ एकत्र येणार याचं पूर्ण आम्हाला खात्री होती आणि आज ती पूर्ण होते। नक्कीच याचा आम्हाला खूप आनंद येतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील विविध भागातील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। माझ्यासोबत सुशांत सूर्यराव आहेत। सर, विटावा, कळवा हा सगळा पट्टा, या सगळ्या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, तिथे काय वातावरण आहे आता? नक्कीच तिथे सर्वांमध्ये आज अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। आज दोन बंधू एकत्र येत आहेत, पूर्ण महाराष्ट्र नसून भारताला आता आनंद होत आहे आणि खरंच प्रत्येकाच्या मनातली इच्छाच पूर्ण होत आहे। म्हणजे मध्यंतरी तुम्ही बघितलं, जेव्हा एक त्यांची संयुक्त मेळावा झाला होता त्यावेळी जो उत्साह होता, आनंद होता, खरंच अक्षरशः लोकांच्या आनंदाश्रू डोळ्यातनं वाहत होते। तो क्षण आज पुन्हा जग आणि महाराष्ट्र भारत बघणार आहे। विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे माझ्यासोबत आहे। सर, विद्यार्थी सेना आता कसं काम करेल, कारण दोघे जण एकत्र येतात, त्यांची युवा सेना आहे, तुमची युवा विद्यार्थी सेना आहे, कसं आता एकत्र काम करतील? दोन्ही जे नेते आहेत आमचे, अमित साहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्यजी ठाकरे असतील, या दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे। आणि खरं तर सगळं हा फक्त विद्यार्थी सेनेपुरता आनंद राहिली आहे, जगभरात जिकडे जिकडे मराठी माणूस आहे त्या सर्व मराठी माणसांना ह्या घटनेचा खूप आनंद आहे। आणि हे कधी होणार याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते आणि आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे सगळेजणच खूप आनंदात आहेत आणि याचा परिणाम देखील तुम्हाला येत्या काळात दिसेल। पाचंगे साहेब, वरती नेत्यांचं तर मनोमिलन होणार आहे, पण कार्यकर्त्यांचं, म्हणजे तुमची विद्यार्थी सेना, युवा सेना, या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल का आता? गेल्या 6-7 महिन्यामध्ये कार्यकर्त्यांचं मनोमिलन ऑलरेडी झालेलं आहे आणि मराठी मतदारांचं देखील मनोमिलन झालेलं आहे आणि सर्वांनी ठरवलेलं आहे की इथून पुढे फक्त ठाकरेंच्या पाठीशी राहायचं। सगळ्या भागातील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, तुम्ही सगळ्या मानपाडा आणि त्या सगळ्या पट्टा तुम्ही बघताय, त्या ठिकाणी काय वातावरण आहे आता सगळं मनसेचं आणि उद्धव ठाकरे गटाचं, काय वाटतं? मुळात पूर्ण जल्लोष आहे मराठी माणसाच्या मनात। मानपाडा, आझादनगर आणि मनोमानगर भागात किंवा या ठाण्यामध्ये मराठी माणूस हा फार मोठ्या संख्येने राहतो आणि आम्हाला नेहमी विचारत होते प्रत्येक जण रस्त्यावर त्यांचा पक्षाशी संबंध जे नॉर्मल मतदार आहेत की तुमची युती कधी होणार आहे, आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आणि ते आज तो सुवर्ण दिवस आज आलेला आहे। आमच्यातही उत्साह आहे, ठाकरे चे जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आहे। छोटे ते बाळासाहेब आहेत, ते आमचं दैवत आहे। मी स्वतः 2001ला गटप्रमुख होतो
तेव्हापासून मी राजकीय सुरुवात केलेली आहे. त्या गोष्टीचा आनंद आहे आम्हाला. तसं पाहायला गेलं तर हे सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत, मनसेचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते मूळचे शिवसैनिकच होते आणि शिवसैनिक आणि मनसैनिक आज एकत्र येणार आहेत. पुष्करजी काय वाटतं, कसं काय मला महानगरपालिकांमध्ये सांगा, काय फरक पडेल? सध्या मुंबई असेल, इकडे असेल, युतीचं देखील वातावरण आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर युतीला काय धोका पोहोचेल, काय वाटतं? 100% तुम्हाला सांगतो, आज बाळासाहेबांबरोबर महाराष्ट्र सुखावणार आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली जी तमाम मराठी जनता आहे, ज्यांना हे दोन भाऊ एकत्र यावं असं वाटत होतं, लोक खूप आतुर आहेत त्यांना मतदान करण्यासाठी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप फरक पडेल. फक्त मराठी माणूस नाही तर जर मी गेले 3-4 दिवस टीव्हीला बघतोय की म्हणजे जे अमराठी लोक आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया फार सुंदर येत आहेत. त्यांनाही ज्यांनी या अमराठी असून या महाराष्ट्रामध्ये योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांच्याही प्रतिक्रिया फार सुंदर आहेत की नाही, हे भाऊ एकत्र झाले आणि हे निवडून येणार. माझ्यासोबत घोडबंदर पट्ट्यातील किरण आहे. किरण, काय वातावरण आहे त्या पट्ट्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये मनसेच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या? तिकडे काही नगरसेवक देखील आहेत उद्धव गटाचे. बरोबर. आज आम्ही वार्डात जाऊन पहिल्यांदा ही घोषणानंतर आम्ही जल्लोष करणार आहोत आणि आज पूर्ण मराठी जनता हा ऐतिहासिक दिवस असेल, महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक असेल. आणि वार्डात जाऊन आम्ही उद्धव साहेबांची सेना आणि आम्ही जल्लोष करणार आहोत. तर तिकडे काही उद्धव गटाचे नगरसेवक तुमच्या भागामध्ये आहेत, त्यांचं तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल का? 100% झालेलं आहे मनोमिलन. फक्त आजची घोषणा व्हायची बाकी आहे. निवडणुकीत एकमेकांना मदत करणार तुम्ही? 100% मदत करणार आम्ही. माझ्यासोबत काही अजून पदाधिकारी आहेत. सर, काय सांगाल, आज अखेर तो दिवस उजाडलाय, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येत आहेत. हा आमच्यासाठी आज सगळं आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी हा दिवाळीचा सण आहे आमच्यासाठी. कारण का पूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता या युतीची आणि ती युती आज जाहीर होणार आहे. आणि त्या युतीची एवढी चर्चा पूर्ण महाराष्ट्रात आहे का विरोधकांच्या पायाखालची वाळू पण सरकलेली आहे. कारण का काल मी माझ्या वार्डामध्ये 15 मध्ये जो आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्रचाराचा नारळ फोडला, त्याच्यामध्ये एवढे प्रचंड संख्येने लोक सहभागी झालेले त्या प्रचार नारळ फोडण्यासाठी. आणि काही लोक तर असे आहेत, त्यांनी तर समोरून सांगितले, साहेब तुम्ही आमचं ऑफिस घ्या आणि तुम्ही तुमचं काम चालू करा. एवढा म्हणजे लोकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आणि हे तुम्हाला येत्या महानगरपालिकेच्या रिझल्टमध्ये तुम्हाला दिसून येईल. नक्कीच प्रचार देखील सुरू केलाय तुम्ही 15 मध्ये? हो, आम्ही प्रचार सुरू केलाय. 15 मध्ये तर बरेच इच्छुक आहेत, खूप इच्छुक आहेत. पण आम्ही सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सन्मान्य अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी करतोय आणि 100% तुम्हाला सांगतो, तुम्हाला चित्र नक्की वेगळं दिसेल. माझ्यासोबत पक्षात इच्छुक असणं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे की त्या पक्षाचं ते महत्व आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं, पण ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळेल आणि जो कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा राहील तो प्रत्येक जो शिवसैनिक आहे किंवा मनसैनिक आहे तो त्या कार्यकर्त्याचं काम नक्कीच करेल. कोपरी भागातील काही पदाधिकारी, महिला पदाधिकारी, समीक्षाजी माझ्यासोबत आहे. समीक्षाजी, त्यांची देखील महिला आघाडी आहे, तुमची महिला आघाडी आहे, दोघांचं मनोमिलन महिला आघाडीचं, ठाकरे ब्रँडवरती एकत्रित आहे. तुमच्या कार्यकर्त्यांचं, महिला पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे? एकत्र येऊन काम करणार का आता? आमचे जी महिला पदाधिकारी आहेत, सर्वत्र पक्षामध्ये महिला काम करतात, पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. कारण आपल्या ज्या महिला करतात त्या तळागाळाला महिलांना मदत करण्यासाठी, आणि त्यांच्या महिला पण काम करतात पण त्यांची पद्धत वेगळी आहे आणि आपली पद्धत वेगळी आहे. पण त्यांच्या महिलांच्या तोंडून आता सतत एक वाक्य येतं, इलाका किसका भी हो, धमाका हमारा ही होगा. तर आमचं एकच वाक्य आहे, मार्केट कोणता पण असो, ब्रँड तर ठाकरेच चालणार. त्याच्यामुळे आता काही सुट्टी नाही. तुम्ही किती मोठ्या मोठ्या मिटिंगी सकाळी रात्रभर जागून करा, आम्हाला माहिती तुम्हाला घाम फुटलाय आणि तो पुसायला आता कोणी येणार नाही. आणि जी महिला सेना सज्ज झाले, जो काही उमेदवार पक्ष देईल, महिला असेल पुरुष असेल, महिला सेना त्यांच्यासोबत ताकदीने उभी राहतील. कारण की ही लढाई आहे, ही मराठी माणसाची आहे आणि हिंदुत्वाची आहे. आता नाही तर कधीच नाही. ते काय सांगाल, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय प्रतिक्रिया आहे? ठाकरे ब्रँड ऑलवेज फेमसच आहे. आत्ताच्या ह्याच्यात जी वरिष्ठ नागरिक आहेत ते लोक सगळे खूप खुश आहेत की दोन्ही बंधू एकत्र. ही खूप वर्षापासून सगळ्यांची इच्छा होते की दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजेत आणि आज ती पूर्ण होते. आणि आता फक्त तुम्ही बघा आम्ही काय करतो ते ठाकरे ब्रँड काय तुम्हाला दाखवतात. ठाकरे ब्रँड जो आहे तो महानगरपालिकांमध्ये काही चमत्कार घडवेल का? कारण आता विरोधक म्हणतायत तुमचे की काही चमत्कार घडणार नाहीये एकत्र आले तरी. ते फक्त म्हणतायत हो, कारण आजचीच न्यूज आहे
काल रात्री जे बसलेले आज सकाळी 5 वाजेपर्यंत मिटिंगा घेत आहेत की हे लोक जर एकत्र आले तर आमचं काय होईल. म्हणजे इतका घाम फुटलेला आहे त्यांना की सकाळी 5 वाजेपर्यंत झोपलेले नाहीत. मग याच्यावर तुम्हीच विचार करा की ते लोक किती घाबरले ठाकरे ब्रँडला. आणि नेहमी यावेळेस ठाकरे ब्रँडचाच गुलाल उधळला जाणार. बस नाही, इथे आपण पाहतोय की मनसेचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत आणि जल्लोष हे सगळेजण करणार आहेत. कारण थोड्याच वेळात अगदी काही मिनिटांमध्ये ठाकरे बंधूंची जी युती होणार आहे ते दोघं एकत्र येणार आहेत, त्याची घोषणा होणार आहे आणि त्याचाच जल्लोष करण्यासाठी हे सगळेजण इथे उपस्थित झालेले आहेत. आता जेव्हा हे दोघे एकत्र येतील त्यामुळे ठाण्यामध्ये काय वातावरण असेल, काय नक्की चित्र बदलेल, या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.